सुंदर अशा सुंदर दिवसाची सुरुवात झालेली आहे. पक्ष्यांचा किलबिलाट आणि फ्रेश असे वातावरण. हाय हॅलो सर्वांना, गुड मॉर्निंग, नमस्कार. मी प्रियांका आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, मस्त, आनंदाचा, आरोग्यदायी आणि भरभराटीचा जाऊ दे ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर बघा, सकाळी सकाळी दारं खिडक्या उघडून घेतल्या होत्या आणि मस्त अशी हवा बाहेर चालली होती, कारण संध्याकाळी घरामध्ये ना दमट वातावरण तयार होतं आणि एकदम फ्रेश अशी हवा घ्यायला ना भारी वाटतं. बघा, वरनं खाली आले, झाडझूड झाली आणि नंतर मग मी हे झाड बघा, ह्या झाडाला ना चिनी गुलाबाला आणि ह्या झाडाला शोच्या एकदम मस्त अशी फुलं आली होती बघा. गुलाबी कलरची फुलं येतात पण दिसायला अगदी छान दिसतात. त्यानंतर मग माझी आंघोळ वगैरे झाली आणि मग मी स्वयंपाकाला लागले. तर इथं बनवली बघा मी मस्त अशी गवारची भाजी. तर अशी लपतपीतच बनवली होती, मुलांना तशीच आवडते, म्हणजे चपातीसोबत खायला ती छान लागते. तर सकाळी सकाळी किचनमध्येच आपला वेळ जास्त जातो. त्यानंतर मग मी चपात्या पण बनवून घेतल्या होत्या. तर चपात्या मी अशा घड्या मारून टोपल्यामध्ये ठेवत असते, कारण आहे ना सुती कापड टाकून टोपल्यामध्ये जर अशा घड्या मारून चपात्या ठेवल्या तर मग व्यवस्थित राहतात. तर चपात्याच्या नंतर मग मी वरती असं एक सुती कापड घडी मारून ठेवत असते, म्हणजे दिवसभर चपात्यात एकदम असे नरम मऊ राहतात आणि त्यावरती ताट झाकून ठेवत असते. आता स्वयंपाक तर माझा सगळा झाला होता. त्यानंतर मग मी माझ्या मैत्रिणीने मला मकाची कणसं दिली होती, तर मग मी ती कणसं सोलून घेतली, म्हणजे वरचं जे टरफलं असतं ना ते काढून घेतलं. आणि त्यानंतर मग कुकर घेतला. त्या कुकरमध्ये पाणी घेतलं, त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आणि त्यामध्ये हे कणसाचे 2-2 तुकडे केले आणि त्यामध्ये टाकून घेतले. त्यानंतर झाकण लावून तो कुकर मी गॅसवरती ठेवून घेणार होते आणि 1-2 शिट्ट्या करून घेणार होते, म्हणजे कणसांना पटकन उकळली जातात बघा. अशी मिठातली कणसं खायला मला तर लय आवडतात आणि मुलांना पण आवडतात. तर मैत्रिणीने दिले होते, तर म्हणलं चला करून तर बघू. त्यानंतर मग समृद्धी जेवायला घेत होती बघा. तर माझ्या मुलांना मी हाताने जेवायला घ्यायला सवय लावली. त्यानंतर ते जेवण करत होते, तर मग मी इथे देवपूजा करायला घेतली. तर स्वामींना छान अशी फुलं वाहून घेतली, अष्टगंध लावून घेतला आणि दिवा वगैरे लावून घेतला. तर खालीसुद्धा देवघरामध्ये मी छान अशी देवांची रोजच्याप्रमाणे पूजा करून घेतली. त्यानंतर गंध, अक्षदा, फुलं वाहून घेतली. तर एकदम मस्त अशी पूजा दिसत होती बघा. दिवा वगैरे लावला, धूप लावली, अगरबत्ती लावली आणि कलशाला सिद्धीने काल पूजा केली होती. तर पाहू शकता इथे तुम्ही, कलश घासून तिने स्वस्तिक काढलं होतं. ती पण कधी कधी सुट्टी असल्यानंतर पूजा करते, तिला खूप आवडते पूजा करायला. त्यानंतर मग पूजा झाल्याच्यानंतर मग मी दारामध्ये पण छान अशी रांगोळी काढली. त्यानंतर मग लगेच आमच्या इथे ना कचऱ्यासाठी घंटागाडी येत असते, दररोज येते ही गाडी. तर माझ्या मैत्रिणी बघा, त्यांची लगबग चालली होती कचरा टाकण्यासाठी, कारण आपण घरामध्ये जो सुका कचरा, ओला कचरा जर साठवतो ना तो टाकावाच लागतो. फक्त रविवारी गाडी येत नाही बरं का, नाही तर मग दररोज येते. आणि आमची पूनम मावशी तर शेवटच असते बरं का कचरा टाकायला. तर असो, त्यानंतर मग मी घरामध्ये आले आणि मला दही लावून घ्यायचं होतं, कारण आता उन्हाळ्याचे दिवस आहेत. आमच्या घरामध्ये चहा कोण पेत नाही बरं का, पण मला दही ताक प्यायला आवडतं किंवा दही खायला पण आवडतं, कढी पण आवडते. त्यामुळं मग मी दही अधूनमधून लावत असते. तर मग दूध असं मी कोमट करून घेतलं, एका स्टीलच्या पातेल्यामध्ये ठेवलं, ओतलं आणि त्यानंतर त्यामध्ये 2 चमचे दही घालून घेतलं आणि ते थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं. आता दूध जास्त असं तापवलं ना तर मग थोडंसं 5 ते 10 मिनटं कमी गॅसवरती आटून घ्यायचं, म्हणजे दही ना एकदम असं घट्टसर होतं बघा आणि एकदम खूप छान लागतं हे दही. आपण असं घरी बनवलेलं विकतच्या दह्यापेक्षा पण छान होतं आणि मनसोक्त खायला भेटतं, महत्त्वाचं म्हणजे. त्यानंतर माझं सगळं काम आवरलं होतं आणि नंतर मग मी बसले होते. तर सिद्धी बोलली, मम्मा आपल्याला चकली बनव. तर मग मी चकली बनवायला घेतली. तर आता बघा माझं सगळं काम आवरलंय आणि तुम्हाला मी आता किचनमध्ये दिसत असेल. आता दुपारचा टायमिंग झालेला आहे. तर काम आवरल्याच्या नंतर मग माझं असं थोडंसं कुठतरी कुटुरुटू काम चालू राहतं बघा. तर आता उन्हाळा चालू आहे सध्या आणि भाजी पोळी खायचं म्हणलं की मुलं कंटाळा करतात. थोडंसं वेगळ्या पद्धतीचं काहीतरी घरामध्ये बनवून ठेवलं तर मग छोट्याशा बुकेसाठी ते मुलांना उपयोगी पडतं. तर मला सिद्धी खाऊच बघत होती, तोपर्यंत तिला हे चकलीचं पीठ सापडलं. तर म्हणली, मम्मी कशाचं पीठ आहे? तर मग बोललं चकलीचंच पीठ आहे. तर मग म्हणली आपण आता चकली करायला घेऊ, तर पीठ मग मी तुला चकली करू लागते. तर बघा, इथं घेतलंय मी पीठ आणि आता हे पीठ आहे ना मी चाळून घेतलंय बघा. आणि इकडं तीळ घेतलंय, ओवा घेतलाय हातावरती चोळून 2 चमचे, बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली आहे, मीठ घेतलंय आणि लाल तिखट घेतलेलं आहे. आणि इकडे कढईमध्ये एक अर्ध्या वाटीचा अंदाज तेल मोहनासाठी गरम करण्यासाठी ठेवलंय बघा.
तर तुम्हाला तुमच्यासोबत रेसिपी मी पूर्ण शेअर करणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. चला इथे बघा, तेल चांगलं कडकडीत असं धूर निघेपर्यंत गरम करायचं बरं का. आणि मी छोटी पळी घेतलेली आहे. या पळीने याच्यावरती तेलाचं मोहन घातलं आहे. आता हे तेलाचं मोहन घातल्यामुळं काय होतं, आपली जी चकली आहे ना ती चांगली खुसखुशीत व्हायला हलकी फुलकी मस्त अशी तयार होते. तर एक 3.5 चमचेचा अंदाज मी हे तेल घातलेलं आहे. आता ह्या पिठामध्ये तेल ओतल्यामुळे ना एकदम गरम आहे, त्यामुळे डायरेक्ट हात नाही घालायचा. यामध्ये असं चमच्याने थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं. आणि शंकरपाळ्या आपण कसं करतो अगदी त्या पद्धतीने. नंतर थोडंसं नॉर्मल हाताला झालं की हाताने छान असं चोळून घ्यायचं. प्रत्येक ह्या पिठाच्या कणांना आहे ना हे तेलाचं मोहन लागलं पाहिजे, याची काळजी घ्यायची. आणि एकदम मस्त खुसखुशीत होतात बरं का. आणि ही भाजणीची चकली आहे, त्यामुळं डायरेक्ट बनवणार आहे आपण. आता मी असंच हाताने या पिठाला चोळून घेते, गरम आहे. तर बघा, या पिठाला आहे ना मी सगळं हे तेलाचं मोहन असं चोळून चोळून घेतलंय. आता यामध्ये आपल्याला टाकायचं ओवा घ्यायचा. तो ओवा असा हातावरशी क्रश करून टाकायचा, म्हणजे चांगला फ्लेवर त्यामध्ये उतरतो. त्यानंतर तीळ घालून घ्यायचं. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं. त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर घालायची. खूप छान होतात ह्या चकल्या, एकदा नक्की करून पहा. थोडंसं लाल तिखट घेतलं आहे मी. चवीनुसार लाल तिखट मीठ वापरायचं. लहान मुलं जर घरात असतील तर तिखट कमी वापरा. आणि हे छान असं आहे ना पिठामध्ये परत एकदा मिक्स करून घ्यायचं. तर कमी पद्धतीने जर चकल्या बनवल्या ना तर अजिबात तेल पित नाहीत बघा ह्या चकल्या. आणि तेलामध्ये विरघळत सुद्धा नाहीत आणि कमी तेलकट बनतात. आणि आतून पोकळ मस्त खुसखुशीत बनतात. नॉर्मल नच पाणी घेतलेलं आहे मी. आणि थोडं थोडं असं पाणी घालून आपल्याला आता घट्टसर असा आपण जसं चकलीला पीठ मळतो ना अगदी त्या पद्धतीचं पीठ मळून घ्यायचंय. आता बऱ्याच ताई म्हणतील याच्यामध्ये हळद घातली नाही, तर हळद घालतच नाही मी. कारण हळद जर आपण या चकलीमध्ये जर घातली तर मग चकलीचा कलर आहे ना तो असा काळपट येतो. आणि चकली अशी पटकन लवकर तेलामध्ये टाकली की तिला कलर येतो आणि मग ती चकली कच्चीच राहते. त्यामुळं बिना हळदीची चकली ना एकदम मस्त होते बघा. त्याने पीठ असं मळून मळून घ्यायचं आणि लागण तसं पाणी घ्यायचं आणि मग पीठ मळायचं. अशा पद्धतीने खूप छान होतात. तुम्ही एकदा नक्की करून पहा. आणि दिवाळीमध्येच आपण हे पदार्थ बनवत असतो. तर हे पीठ माझं थोडंसं शिल्लक राहिलं होतं, तर म्हणलं चला आता खराब होऊन जाईल असं मुलांना घरामध्ये मी बनवून देत असते. आणि बाहेरचं खायला मी मुलांना बरं का जास्त देत नाही बरं का, असं घरामध्येच बनवून खायला घालत असते. आणि मुलांना माझ्या खरंच आवडतं सुद्धा. तर बघा, मी अशा पद्धतीने पीठ मळून घेतलं. आणि पीठ मळायला झालं की लगेच मी सोऱ्याला आहे ना चकलीचा सोऱ्या घेतला आणि त्यामध्ये थोडंसं तेल लावून घेतलं आणि थोडासा निमुळता असा गोळा बनवायचा. एकदम पीठ भारी झालंय बघा. जास्त काही भिजत घालण्याची गरज पडत नाही बरं का या चकलीला. लगेच बनवायला घ्यायची आणि थोडंसं असं दाबून भरायचा आणि लगेच हे वर झाकण बसून घ्यायचं. साईडला गॅसवरती तेलसुद्धा मी तापायला ठेवलंय आणि लगेच चकली आपल्याला बनवायला घ्यायची. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या चकल्या घालून घ्यायच्या. आता मी सिद्धीकडे बनवायला देणार आहे बरं का चकल्या सगळ्या. तेल तापतंय आणि इकडे मी 2 चकल्या बनवून घेतल्या. आणि इकडे बघा आता सिद्धीकडे दिलंय ते चकलीचं पीठ आणि ते पोळपाट दिलाय तिला घालायला. आणि आता ती बघा मस्त अशी चकलीची वेडे घालते. जमतंय का? छान जमतंय ना. तर बघा, तिला अशी कामामध्ये मदत करायला खूप आवडते बरं का. असं काय बनवायचं म्हणल्यानंतर तर एकदम छान असा वेडा घातलाय बघा तिने. आता घालती. बस 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 बस. तर चला आता आम्ही दोघी मिळून सगळ्या ह्या चकल्या बनवून घेणार आहे. तर आता तळून घेते. बघू, हे शेवटचं जे आहे ना ते असं चिमटून घ्यायचं, ह्याला असं दाबून घ्यायचं म्हणजे वेळा सुटत नाही. तर पाहू शकता एकदम मस्त असा सिद्धीने वेडा घातलाय बघा. आता तेल तापून घ्यायचं आणि तेल तापल्याच्या नंतर गॅस लगेच आपल्याला कमी करायचा बरं का. नाहीतर मग चकलीवरनं तळते आणि आतून तशीच कच्ची राहते. आणि तेलामध्ये जेवढ्या चकल्या बसतात ना तेवढ्याच सोडून घ्यायचं. तर तेल मी थोडंसं कमीच ओतलेलं आहे ती कढईमध्ये. 2 करून मी आता ह्या चकल्या तळून घेणार आहे. आणि चकली टाकल्याच्या नंतर 1-2 मिनिट अजिबात हलवायचं नाही.
नाहीतर मग चकली तुटली जाते. आणि मस्त अशी अलटी पलटी करत 1-2दाच अलटी पलटी करायची आणि मस्त अशी चकली तळून घ्यायची. अजिबात सुटत नाही, विरघळत नाही किंवा तुटत नाही. एकदम खुसखुशीत कुरकुरीत ही चकली खायला लागते. आणि खायला तर काय म्हणता, अप्रतिम जबरदस्त अशी टेस्ट लागते बरं का या चकलीची. तर भाजणी कशी करायची, चकली कशी करायची ती दिवाळीच्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला तिथे सगळं अपलोड केलेलं आहे आपल्या चॅनलवर. तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. खूप भारी लागते. तर असं काहीतरी घरामध्ये बनवून ठेवलं ना तर मग मुलांना सुद्धा मधल्या वेळेत भूक लागते, त्यावेळेस मुलं खातात. आणि आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत तर भाजीपोळी खाऊन कंटाळा येतो. असं थोडंसं वेगळं काहीतरी खावंसं वाटतं मुलांना सुद्धा. तर बाहेरचं खायला मी का जास्त देत नाही, कारण बाहेरचं खायला कधी बनवलेलं असतं किंवा तेल कधीचं असतं ते सांगता येत नाही. आणि नंतर मग मुलं आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाण्यात जरी बदल झाला ना तरी आपण आजारी पडू शकतो. त्यामुळे मी मुलांना जास्त असं बाहेरचं खायला नाही देत, घरीच बनवत असते. आणि घरचं खाण्याचा एक फायदा एक आहे बघा, जर घरी खायला जर बनवलं तर मग तो पदार्थ जास्त पण होतो आणि आपण एकदाच खात नाही, मनसोक्त खायला मिळतं मुलांना. बाहेर कसं पैसे पण जातात आणि मुलांना एकाच वेळेस खायला भेटतो. तसं घरी जर बनवलं तर 2-3 दिवस मुलं मनसोक्त त्याचा आनंद घेतात. त्याच्यामुळं मग घरीच पदार्थ बनवलेला कधी पण चांगला. आणि घरच्याची चव बाहेर कधीच येणार नाही बरं का. त्यामुळं घरी नक्की बनवत जा आणि तुम्ही पण खात जा, मुलांना पण खाऊ घालत जा. इकडे चकली तळते तोपर्यंत बघा इकडं सिद्धीनी बरेच वेळे घालून घेतले. आता तेवढे 4-5 घाल, पोळपाट भरला की बंद करा. तर बघा असं मुलींना मी घेत असते. जर आपण काही बनवत असताना जर मुलींना घेतलं तर मग मुलींना पण माहीत होतं मम्मा कशी बनवते, काय करते ती. मग मुलींना पण पुढं जड जात नाही, कारण मुलीच्या जातीला सगळं आलंच पाहिजे. अभ्यासात जरी हुशार असलं तरी पण स्वयंपाक आला तर पाहिजे ना. आणि आपण जर चांगलं घरामध्ये बनवलं तर मग आपल्या मुलांना, आपल्या नवऱ्याला किंवा घरातल्या सगळ्यांना खायला भेटतं. तर बघा मस्त गोल्डन रंगावरती या चकल्या तळून घ्यायच्या. आणि आता चकल्या तळल्या कशा ओळखायच्या, तर हे जे साईडचे बुडबुडे आहेत ना ते थोडेसे कमी झाले की म्हणायचे मग आपली चकली तळली. आणि नंतर मग काढून घ्यायची. मी थोडं तुम्हाला दाखवते. बघा असा कलर आला की मग चकली लगेच काढून घ्यायची. तर अजिबात तुम्हाला कुठं तेल दिसतंय का, एकदम कोरडी फडफडीत आणि अजिबात तेल पित नाही बरं का, आणि विरघळत सुद्धा नाही. आणि आवाजावरून तुम्हाला कळत असेल किती खुसखुशीत झाली ती, तुम्हाला पुढं दाखवतेच. आता राहिलेल्या पण चकल्या आहेत ना मी अशाच तळून घेणार आहे. सिद्धीने छान अशी वेळे घातल्यात तर हे तळून घेते. तोपर्यंत तिने इकडं चॉपिंग बोर्ड घेतलंय त्याच्यावरती घालून घेते आता. आणि तिला आहे ना एकदा करायला लागलं की दम निघत नाही बरं का, सगळं झाले पण ती उठणार नाही. आणि थोडं थोडं घालून म्हणलं तर ती काय ऐकत नाही, पूर्ण पटपट घालून माझ्यापाशी देणार तळायला. असंही तिचं. इकडं या तळत्यात आणि तुम्हाला मी दाखवते. थोडीशी थंड झाली, गरम होती चकली कशी झाली ती. तर बघा तुम्ही इतकी पोकळ झाली ना तर एकदम मस्त बरं का, आणि खायलासुद्धा छान लागते. तर सिद्धी खाती बघा, सिद्धी करता करता गेली एक घेऊन. तर इकडे चाललाय बघा पल्लवी मावशीचा आराम, इकडे चाललाय समुदीचा अभ्यास, आणि इकडे चाललंय बघा सिद्धीचं खायचं काम. खाऊन बघ बरं कशी झाली. छान छान लागते का, खुसखुशीत. आणि मीठ तिखट कशी झाली, छान, लय आवडते बघा. एक किलो की लगेच खायला घेऊन आली. मम्मी कशी झाली ती बघते म्हटली. आता चला राहिलेल्या पण करून घेऊ, कारण चकली तळायला ना वेळ लागतो बरं का. त्याच्यामुळं मग जास्त काय अशी बनवून ठेवायची नाही, नाहीतर मग तुकडे पडतात. आता एवढी तळेपर्यंत ती अभ्यास करेन थोडासा आणि नंतर मग परत येईन चकली बनवायला. तर इकडं बघा ह्या पण तळून झाल्यात, काढून घेते. आणि अशा कलरच्या तळायच्या बघा, अशा कलर आला पाहिजे चकलीला, म्हणजे मस्त दिसते. आणि दिसताच पदार्थ खाता आला पाहिजे, म्हणजे खायची इच्छा झाली पाहिजे असा बनवायचा. तर तुम्हाला पण नक्की आवडेल बरं का, एकदा अशी करून बघा चकली. तर बघा सिद्धीने सगळ्या चकल्या बनवून दिल्या आणि तुम्ही तळायला गॅस खालीच घेतला बरं का, कारण चकली तळायला ना खूप वेळ लागतो, कारण मिडियम गॅसवर तळावं लागते ना त्यामुळे. आणि आता एवढंच राहिलं ते 5-6 एवढं तळून घेते. त्यामुळे मग मी गॅस खाली घेतला, कारण उभा राहू नये ना किचनवरती गॅसवर तळायला, पाय दुखतात लय. त्यामुळे असं खाली बसून तळायला कम्फर्टेबल वाटतं
त्यामुळे मी बऱ्यापैकी स्वयंपाक तर खाली बसूनच करते. तर इथं पाहू शकता मी सगळ्या चकल्या बनवून घेतल्यात. तर एवढ्या चकल्या झाल्यात बघा तेवढ्या पिठामध्ये आणि एकदम मस्त. अजिबात चकली कुठेही तुटली नाही किंवा विरघळली नाही, एकदम मस्त आणि खुसखुशीत झाल्यात बरं का खायला सुद्धा. तर पहा एकदम आतून पोकळ सुद्धा झालेली आहे ही चकली. तर चला, आणि चकली बनवायला सिद्धीने मदत केल्यामुळे ना पटकन झाल्या बरं का, नाही तर एका माणसाला पिळायला आणि तळायला खूप वेळ लागतो. बघा आता चकली बिकली बनवून झाली, पण आता पसारा भांड्याचा पण भरपूर पडलेला आहे आणि हे थोडे थोडे खाली घातल्यामुळे गॅस आणि बनवायला सिद्धी बसली ना खाली, तर थोडं थोडं पीठ पण सांडल्यासारखं झालंय. तर ते झाडून पुसून घ्यायचंय बघा. तर हे सगळं आवरून घेते. माझी चकली बनवून झाली आणि बंटी दादा दुपारचं जेवायला बसलाय. तर जेवणामध्ये त्याने घेतलंय गवार, चपाती आणि आत्ता बनवलेली गरम गरम मस्त अशी चकली. तर खातोय बघा. कशी झाली बंटी चकली? छान झाली ना? आवडते ना तुला? खा खा मग आता जेवा. चाललंय दुपारचं जेवण. आणि आमच्या समृद्धी दिदीचा बघा अजून काय अभ्यास संपाना. तर इथं बघा समृद्धीने अनुक्रमणिका मराठीचा अभ्यास छान असा पूर्ण केलेला आहे. आणि इकडं बघा कविता पण लिहिलेली आहे. तर तुम्हाला दाखवते. अजून पण तिचा अभ्यास चालूच आहे बरं का, मॅथचा अभ्यास राहिलाय. तर इथं बघा पल्लवीच्या हातावरती फोटोशूट करायचं आहे ना तिचं, त्याच्यामुळे मग पल्लवीच्या हातावर सिद्धी मेहंदी काढतीये. तर बघा कशी काढते मेहंदी आमची सिद्धी. आणि तिला लय आवडतं बरं का मेहंदी काढायला. तिने दुधाची बाटली आणि गोल्या काढलाय. तर कसा दिसतोय आमचा गोल्या आणि दुधाची बाटली ते नक्की कमेंट मध्ये सांगा. तर सिद्धीची आणि पल्लवीची छान अशी मेहंदी काढायचं काम चालू होतं बघा. आणि मी थोडंसं आराम करत होते. त्यानंतर मग लगेच माझी मैत्रीण घरी आली आणि बोलली मी टिपा मारायला घेऊन आले, तर मग माझ्या गाऊनला टिपा मारून दे. तर तिने कपडे आणले होते टिपा मारायला. तर मग मी माझ्याकडं अशी मशीन आहे. तर मग मी माझे घरातले मुलांचेसुद्धा कपडे किंवा मग ब्लाऊज पण शिवत असते, किंवा मग असे बाहेरचे जरी कोणाचे टिपा मारायला आले तर मग मी देत असते टिपा मारून. तर मग ती माझ्यासोबत अशी गप्पा मारत मारत मी तिला टिपा मारून दिल्या. तर मग ती बोलत होती बघा. आणि तिचा स्वभाव पण खूप छान आहे बरं का. तर आम्ही सगळ्या मैत्रिणी अशा मिळून मिसळून राहतो ना, तर आमची कामं पण होतात आणि आम्हाला एकदम असं गावाकडं फ्री वातावरणमध्ये राहिल्यासारखं वाटतं. तर मग त्यानंतर मग आम्ही गप्पा वगैरे मारल्या, थोड्या वेळ बसलो आणि मग नंतर लागले मी संध्याकाळच्या स्वयंपाकाला. तर संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मी मस्त ज्वारीच्या भाकरी आणि हुलग्याची भाजी बनवणार होते बघा. तर चालला होता माझा स्वयंपाक. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. अशाच एका पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत सर्वांना शुभरात्री आणि सर्वांना बाय. आणि सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.